विन दिसतीये सगळ्यांना. Yes, end-to-end DevOps pipeline. एंड टू एंड डेव्हऑप्स पाइपलाइन. सगळ्यात पहिले आपण बघू डेव्हऑप्स म्हणजे काय. तर डेव्हऑप्स इज अन अजाइल रिलेशनशिप बिटवीन ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट. म्हणजे डेव्हऑप्स इज इक्वल्स टू डेव्हलपमेंट प्लस ऑपरेशन. तर डेव्हऑप्स मध्ये कसा वर्कफ्लो चालतो. तर फर्स्ट पॉइंट आहे प्लॅन. प्लॅन म्हणजे टूल्स. प्लॅनिंग साठी कोणते टूल्स यूज करतो आपण. जिरा आपण तर करतोयच त्यावर वर्क असाइन होतं. Hmm. अजरचा पण Jira डेव्हऑप्स. tickets. हा, आणि जिरा आणि अजर डेव्हऑप्स हे दोन टूल आपण प्लॅन साठी यूज करतो. त्यानंतर डेव्हलप. डेव्हलप साठी गिटहब, गिटलॅब. म्हणजे आपल्याला एखादा प्रोजेक्ट करायचा आहे, मग त्याच आपण तो एक. Source code management. हा, गिटला मेंटेन करून ठेवतो, त्याचं एक रेपो मध्ये सगळं असतं. तसंच पुढचा पॉइंट आहे बिल्ड. बिल्ड साठी आपण मॅवेन आणि ग्रॅडल यूज करतो. मॅवेन, एखादा मॅवेन प्रोजेक्ट आता आपण केलेलेच आहे, Hmm. टेस्ट हॅलो हॅलो ऍप्लिकेशन, Correct. त्या टाइप मध्ये. त्यानंतरचा पॉइंट आहे टेस्ट. टेस्ट म्हणजे आता सेलेनियम, युनिट टेस्टिंग म्हणजे टेस्टिंगचा पार्ट Okay, झाला. okay, okay. Correct. त्यानंतर रिलीज साठी आपण टूल्स यूज करतो. जेनकिन्स, गिटहब ऍक्शन. आता मी जेनकिन्सचा म्हणजे पहिल्यापासून मी जेनकिन्स वरच भरपूर प्रोजेक्ट केलेले आहेत. म्हणजे Okay. जेनकिन्स एक इट इज अन ओपन सोर्स ऑटोमेशन सर्व्हर. इट हेल्प्स ऑटोमेट द पार्ट ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. म्हणजे जेनकिन्स हे एक ओपन सोर्स ऑटोमेशन सर्व्हर आहे. हे बिल्डिंग, टेस्टिंग अँड डिप्लॉयमेंट करण्यासाठी हेल्प करतं. म्हणजे त्यामध्ये फक्त बिल्ड, टेस्ट आणि डिप्लॉय हे ऍप्लिकेशन होतात जेनकिन्स मध्ये. Correct. नंतर प्रिरिक्विजिट काय आहे? पहिले सोर्स कोड मॅनेजमेंट. म्हणजे आपण एखादा रेपो काय म्हणतो त्याला, क्लोन क्लोन करतो आपण. टर्मिनलवर क्लोन करतो तसं गिटहब मध्ये पण ते होतं. म्हणजे आपण एखाद्या प्रोजेक्ट मध्ये लिहितो गिटहब URL कोणती ती, मग जेव्हा ती बिल्ड स्टार्ट होतं तेव्हा सगळ्यात फर्स्ट पॉइंट तिथे दाखवतो तो म्हणजे सोर्स कोड मॅनेजमेंट म्हणजे SCM, क्लोन रेपो. त्यासाठी टूल गिटहब म्हणजे तेच गिटहबचा रेपो होतो. म्हणजे हेच पॉइंट झाले गिटहब, गिटलॅब, बिटबकेट. रेपॉझिटरी विथ द ऍप्लिकेशन कोड. त्यामध्ये काय होतं, ब्रांचिंग स्ट्रॅटेजी, ऍक्सेस कंट्रोल कॉन्फिगर, वेब हुक्स एनेबल फॉर CI/CD ट्रिगर्स. आपण गिटहब मध्येच ते वेब हुक वगैरे हा पॉइंट बघितला असेल. Oh, yes, yes, yes. I know about the books सेकंड and पॉइंट आहे CI/CD कंटिन्युअस. about. कंटिन्युअस इंटिग्रेशन CI म्हणजे ते जेनकिन्स, गिटहब ऍक्शन, गिटलॅब्स, CI/CD. त्यामध्ये काय होतं, इन्स्टॉल अँड कॉन्फिगर जेनकिन्स ऑर इक्विव्हॅलेंट CI सर्व्हर. त्यानंतर रिक्वायर्ड प्लगइन इन्स्टॉल म्हणजे आपण प्लगइन इन्स्टॉल करतो. दाखवते जेनकिन्स मध्ये डॅशबोर्ड वर मॅनेज जेनकिन्स मध्ये प्लगइन. इथून आपल्याला काय कोणते ऑपरेशन करायचे ते Yes, आता yes. As सपोज per the मला. requirement आपल्याला जे पाहिजे हा, जे पाहिजे ते ते आपण आपण इथून प्लगइन सपोज इन्स्टॉल करू शकतो. करू शकतो. सपोज जावा पाहिजे तर जावाच प्लगइन लागतं, पायथन पाहिजे तर हो पायथन लागतं. तर ह्या गोष्टी सेलेनियम पाहिजे तर सेलेनियम. हो, ते करेक्ट. इथून आपण इन्स्टॉल करू शकतो. त्यानंतर आहे कंटेनरायझेशन म्हणजे डॉकर. डॉकर साठी आपण काय करतो, एक डॉकर फाईल राईट करतो. मग ती डॉकर फाईल रन, डॉकर बिल्ड, ते कमांड यूज करून ती डॉकर फाईल बिल्ड करतो. त्यानंतर ती पुल करतो. आपलं एक स्पेसिफिक डॉकर हब अकाउंट असतं, त्याला स्पेसिफिक नेम देऊन मग आपण ते ती इमेज तिकडं पुल करू शकतो. तर करेक्ट. कंटिन्युअस डिलिव्हरी हे आपण हेल्म आणि कुबरनिटीज थ्रू करतो. म्हणजे हेल्म थ्रू आपण एखादं कुबरनिटीज क्लस्टरवर ऍप्लिकेशन डिप्लॉय करू शकतो. आता हेल्म हेल्म हे एक पॅकेज मॅनेजर आहे, ओके. ज्यामध्ये आपण अनुप्रयोग तैनात करण्यासाठी सर्व आवश्यक असलेले कोड संसाधने समाविष्ट असतात त्यात. म्हणजे आता त्यासाठी आपल्याला पहिले हेल्म चार्ट क्रिएट करावा लागतो. मग त्या थ्रू ते ऍप्लिकेशन कुबरनिटीज क्लस्टरवर डिप्लॉय होतं. We can त्यानंतर define multiple applications with multiple namespaces. हा, नेम स्पेस क्रिएट करून हो. Hmm. त्यानंतरचा पॉईंट नोटिफिकेशन. आता नोटिफिकेशन आपण स्लॅकचा यूज करतो, ईमेलचा पण यूज करतो. स्लॅक तर आपण रोजच यूज करतो. Okay. स्लॅकवर एक स्पेसिफिक आपण काय म्हणतो चॅनल क्रिएट करून तिथं Mhm. आपली बिल्ड सक्सेस झाली, फेल झाली,
हे आपण तिथं दाखवतो. त्याचप्रमाणे ईमेल वर पण तसंच होतं. मॅम 2 मिनिटं डॉकर वरती स्क्रोल करा ना वरती. डॉकर फक्त डॉकरचं पार्ट. हा, या ठिकाणी मी तर असं सांगतो की या ठिकाणी कसा पॉईंट दिलाय की कंटेनर साठी आपण डॉकर यूज करतो, करेक्ट. तर याच्यासाठी जसं मॅमने सांगितलं की डॉकर हब एक प्लॅटफॉर्म असतो, त्या ठिकाणी आपल्याला मल्टिपल इमेजेस वगैरे मिळतात. आता हा प्लॅटफॉर्म म्हणजे काय, तर सपोज मला मल्टिपल ऍप्लिकेशन पाहिजेत, तर ते टेस्टिंग मध्ये सपोज मला काहीतरी प्रोजेक्ट करायचा आणि त्या प्रोजेक्ट सपोज आपण हॅलो करतो. आता हॅलो म्हणजे आपण आपल्या हॅलोचं ऍप्लिकेशन तयार करतो. तर त्याचप्रमाणे आपल्याला मल्टिपल ऍप्लिकेशन त्या डॉकर हब वरती अवेलेबल असतात. ते कोणीतरी क्रिएट करून ठेवलेले असतात. सपोज आता मला जेन्किन्स सेटअप करायचं आहे, तर मी जेन्किन्स इमेज डॉकरने पुल करणार आणि त्याचं सेटअप करणार. मला मायस्क्वेल इन्स्टॉल करायचंय, म्हणजे व्हर्च्युअल मशीन सारखं, तर मायस्क्वेलचं पण मी त्याला पुल करून त्याचा सेटअप करू शकतो. मला आता व्हॉट्सअप मे बी आहे की नाही, आता आय डोंट नो अबाउट दॅट, व्हॉट्सअप त्याच्यावरती आहे की नाही, बट व्हॉट्सअपचं जर इमेज असेल ते व्हॉट्सअपची इमेज आपण डॉकरने पुल करू शकतो आणि त्याला डॉकरने स्टार्ट करून आपण व्हॉट्सअप सुद्धा स्टार्ट करू शकतो. म्हणजे जर व्हॉट्सअप अवेलेबल असेल तर अशा मल्टिपल इमेजेस म्हणजे काय, एक ऍप्लिकेशन अवेलेबल असतं, एक ऍप्लिकेशन. आणि ते असे भरपूर सारे ऍप्लिकेशन त्या डॉकर हब वरती अवेलेबल असतात. तुम्ही कुठलाही यूज केस त्या डॉकरने सॉल्व्ह करू शकता. जसं डॉकर हब असतं, डॉकर हब हे आपल्याला ऑनलाईन बघायला मिळतं, म्हणजे ते ओपन सोर्स सर्वांसाठी अवेलेबल आहे. तर सेम आपण त्याचसाठी आपण एक प्रायव्हेट डॉकर रेपो, म्हणजे त्याला प्रायव्हेट रेपॉझिटरी पण म्हणतात डॉकरचे, तर ते पण क्रिएट करू शकतो. तर ते आपण आपल्याला आता ट्राय आउट करायचंय. तर मला हे सांगायचं होतं की जसं डॉकर हब असतं तसंच डॉकरची एक प्रायव्हेट रेपॉझिटरी पण असते. मॅमने ऑलरेडी मेन्शन पण केले लाईन नंबर 3 ला की डॉकर हब और प्रायव्हेट डॉकर रेपॉझिटरी अकाउंट रेडी. म्हणजे आपण ऑनलाईन पण इमेज पुश करू शकतो, ऑनलाईन पण तिला पुल करू शकतो. तसंच आपण ऑफलाईन म्हणजे आपल्या मशीन मध्ये पण त्याचा सेटअप करून त्याला मशीन मध्ये सुद्धा काहीतरी पर्टिक्युलर स्पेस देऊन त्याच्यामध्ये आपले ऍप्लिकेशन स्टोअर करू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ते ऍप्लिकेशन काहीतरी पर्टिक्युलर कमांड्सने त्याला बाहेर पण करू शकतो. अशा पद्धतीचे यूज केस अशा आपल्या डेली लाईफ सायकल मध्ये, म्हणजे डेव्हऑप्सच्या लाईफ सायकल मध्ये आपल्याला बघायला मिळतात. मॅम यू कॅन कंटिन्यू विथ युअर नेक्स्ट पॉईंट. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे सिक्युरिटी अँड कॉम्प्लायन्स. म्हणजे आता त्यासाठी कोणते टूल्स यूज होतात, अँकर आणि होल्ट. मी होल्टचा पण सेटअप केलेला आहे, पण त्याचं वर्किंग आणखी बाकी. अँकरचं तर झालंय प्रॉपर. आता होल्ट इन्स्टॉल अँड इनिशियलाइज फॉर सिक्रेट मॅनेजमेंट. त्यामध्ये होल्टमध्ये सिक्रेट स्टोअर केले जातात म्हणून ते सिक्युरिटी मध्ये येतं. होल्ट होल्ट इंटिग्रेटेड विथ जेनकिन्स कुबरनेटिस फॉर सिक्रेट रिट्रायवल. देन नेक्स्ट पॉइंट, अँकर सेटअप फॉर कंटेनर इमेज स्कॅनिंग. अँकरचा यूज हा इमेज स्कॅनिंग साठी केला जातो. एखादी इमेज प्रॉपर स्कॅन होऊन ती हाय, मीडियम, लो असं त्याचा रिझल्ट प्रॉपर प्रिंट होतो, त्यासाठी अँकर यूज केलं जातं. क्वालिटी गेट्स डिफाईन्स फॉर कोड अँड सिक्युरिटी. क्वालिटी गेट्स हा पॉइंट सोनार क्यूब मध्ये तसंच सिक्युरिटी मध्ये पण यूज होतो. त्यानंतर आपण डॉक्युमेंटेशन करतो. डॉक्युमेंटेशन आता तुम्हाला सांगितलं सरांनी 2-3 दिवसापूर्वी, ते रेडमी फाईल आपण त्यात यूज करतो, म्हणजे क्रिएट करतो. आपण तो प्रोजेक्ट कसा केलाय, त्यासाठी काय काय लागलं, कसा केला, ते सगळं आपण रेडमी फाईल मध्ये मेंटेन करून ठेवतो गिटहबला. आता आपण जेनकिन्स थ्रू बघूयात सगळं. आता फर्स्ट पॉइंट, सगळे मी इथं पहिले क्रेडेन्शियल्स दिलेत. आता हे क्रेडेन्शियल्स पण आपण जेनकिन्स मध्ये हे करतो. मॅनेज जेनकिन्स मध्ये आपल्याला कसले कसले क्रेडेन्शियल लागतात. आता मी सोनार क्यूब यूज केलंय, अँकर आणि डिपेंडन्सी ट्रॅक. आता डिपेंडन्सी ट्रॅकच्या UI वरती ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून पॉइंट असतो, त्यामध्ये आपण त्याचं हे सेट करतो क्रेडेन्शियल आणि मग ते जेनकिन्स मध्ये अप्लाय करतो. आता ते सेटअपचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी UI नाही दाखवू शकत, पण इथं आता मी डी ट्रॅक ID असं आता इथं सोनार क्यूबचं कसं आहे, सोनार क्यूबचं दाखवते मी. हा सोनार क्यूबचा UI आहे. यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटर मध्ये माय अकाउंट सिक्युरिटी मध्ये इथं आपण जनरेट करू शकतो टोकन.
इथं न्यू टोकन नेम टाकायचं, त्याचा टाईप द्यायचा, कधी एक्सपायर होणार, नो एक्सपायरेशन काय असेल ते. इथं मी तसं सोनार डी टोकन हे क्रिएट केलेलं आहे. मग इथलं हे जेनकिन्स मध्ये अप्लाय केलंय, ते सोनार डी टोकन म्हणून. आणि मग ते इथं जेनकिन्स पाईपलाईन मध्ये अप्लाय केलंय. ओके, मीन्स सेम लाईक गिट ऍक्सेस टोकन. हा, सोनार क्यूब क्रेडेन्शियल मध्ये सोनार डी टोकन असे सगळे टोकन. आता डिपेंडन्सी ट्रॅक एपीआय की, हे म्हणजे डिपेंडन्सी ट्रॅकचं टोकनच आहे. ते पण डिपेंडन्सी ट्रॅक UI वर आपण जनरेट करून असंच ते जेनकिन्स मध्ये टाकून ते इथे अप्लाय केलंय. स्लॅकचं पण तसंच क्रेडेन्शियल. त्यानंतर सोनार क्यूब 9000 पोर्टला आहे म्हणून ते लोकल होस्ट 9000. अँकर 8228 ला आहे, त्या पण सेटअपला इश्यू असल्यामुळं ते मी असं दाखवते. त्यानंतर अँकरचं क्रेडेन्शियल, अँकर ID, ते डायरेक्ट त्या अँकरच्या UI वर क्लिक करण्याची गरज नाहीये. आपण ते डायरेक्ट जेनकिन्स मध्ये डायरेक्ट न्यू ग्लोबल टोकन म्हणून क्रिएट करून त्याला नेम देऊ शकतो अँकर ID म्हणून, आणि ते इथं अप्लाय करू शकतो. त्यानंतर मी यामध्ये पॅरामेट्राइज केलेलं आहे डिपेंडन्सी ट्रॅक. तर सगळ्यात पहिले टाकलंय जावा रेपो. आता कोणत्या रेपोला मी प्रोजेक्ट ठेवलेला आहे, तो हॅलो वर्ल्ड 1 या रेपोवर ठेवलेला, म्हणून ते रेपो टाकले. आता प्रत्येक वेळी ते ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला एवढी रेपो टाकण्याची गरज नाही, त्यासाठी मी फक्त जावा रेपो म्हणून टाकलंय. आता कुठं टाकायचं आपल्याला, इथं क्लोन रेपो मध्ये. तर मी इथं डायरेक्ट पॅरेंट्स डॉट जावा रेपो टाकलं की हे रेपो बरोबर तिथे ऍक्सेस होते. प्रत्येक वेळी आपल्याला ही URL तिथं टाकण्याची गरज नाही. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे सोनार क्यूब अनालिसिस. आता सोनार क्यूब काय आहे तर ते बघूयात आपण. सोनार क्यूब इज अन ओपन सोर्स प्लॅटफॉर्म फॉर कंटिन्युअस इन्स्पेक्शन ऑफ कोड क्वालिटी. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, एक इन्स्पेक्शन करण्यासाठी सोनार क्यूबचा यूज होतो. इट इज वाइडली युज्ड इन डेव्हऑप्स पाइपलाइन टू इम्प्रूव्ह कोड हेल्थ अँड मेंटेबिलिटी बाय अनालायझिंग सोर्स कोड फॉर पोटेन्शियल बग्स, व्हर्नरेबिलिटीज अँड कोड स्मेल्स. त्याचे की फीचर्स काय आहेत, कोड अनालिसिस, बग डिटेक्शन, सिक्युरिटी अनालिसिस अँड क्वालिटी गेट्स. म्हणजे यात काय होतं, आपण एखादा प्रोजेक्ट सोनार क्यूबनी स्कॅन केला तर सोनार क्यूबच्या डॅशबोर्ड वरती तो पास झालाय की फेल झालाय हे आपल्याला तिथं शो होतं. ते कसं, आता इथं प्रोजेक्ट क्रिएट केला. प्रोजेक्ट इथं जरी क्रिएट नाही केला, डायरेक्ट इकडून जरी बिल्ड सक्सेस झाली तर तो प्रोजेक्ट आपोआप इथं शो होतो. आता टेस्ट हॅलो प्रोजेक्ट केलेला आहे मी, तर इथं तो दाखवलाय पास झालाय म्हणून. जर तो फेल झाला नाही, हे बिल्ड सक्सेस झाली, तर इथं फेल होतं. म्हणजे त्यासाठी का त्यात काय दाखवते, सिक्युरिटी, रिलायबिलिटी, मेंटेनॅबिलिटी, हॉटस्पॉट रिव्ह्यू, कव्हरेज अँड डुप्लिकेशन, हे सगळं इथं दाखवलं जातं. पास किती झाले, प्रोजेक्ट 1, फेल एक पण नाही झालेलं, हे सगळं हा सोनार क्यूबचा UI आहे ते सगळं शो होतं. त्यासाठी डिरेक्टरी टेस्ट हॅलो, म्हणजे आता मी कोणता प्रोजेक्टचं फोल्डर घेतलेलं आहे टेस्ट हॅलो, म्हणून त्याची डिरेक्टरी दिली इथं. मग MEN सोनार त्यामध्ये टाकलं. त्याच्यानंतर URL सोनार क्यूब सर्व्हर. आता इथं सोनार क्यूब सर्व्हर काय दिलंय, तर इथं दिलेलं आहे मी सोनार क्यूब सर्व्हर काय, आपला पोर्ट नंबर लोकल होस्ट 9000. मग इथं डायरेक्ट टाकलं सोनार क्यूब सर्व्हर, सोनार क्यूबचं क्रेडेन्शियल काय असेल ते. आता मी सेपरेट सोनार क्यूबचा एक बिल्ड केलेली आहे, ती पण दाखवते तुम्हाला. सोनार क्यूब इंटिग्रेशन. तर इथं डायरेक्ट दाखवतो आपल्याला, इथं पण शो होतो कन्सोल आउटपुट मध्ये, हॅलो वर्ल्ड ऍप्लिकेशन पास झाले, सर्व्हर साइड प्रोसेसिंग सक्सेस झाली. आता हे पूर्ण कन्सोल आउटपुट बघायचं तर
हा, तर हे सगळं आपण या कन्सोल आउटपुट मध्ये दाखवू शकतो. कुठून सोनार क्यूब अनालिसिस स्टार्ट झालंय, कुठे एंड झालंय, हा प्रॉपर रिझल्ट इथं दाखवला जातो. बिल्ड होतोय प्रोजेक्ट, टेस्ट होतोय, हे सगळं इथं दाखवलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बिल्ड अँड पुश डॉकर इमेज. डॉकर इमेज बिल्ड आणि पुश केली जाते डॉकर अब अकाउंटला विथ हेल्म. तर हेल्म हे कुबरनेटिससाठी पॅकेज मॅनेजर आहे, ज्यामध्ये सगळे आत्ताच मी जसं सांगितलं, हेल्म मध्ये मल्टिपल प्रोजेक्ट आपण कुबरनेटिस क्लस्टरवर डिप्लॉय करू शकतो. त्यासाठी मग एमव्हीएन क्लीन इन्स्टॉल, एमव्हीएन आपण एखादा सिंपल स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन घेतलं तर ते बिल्ड करण्यासाठी एमव्हीएन क्लीन इन्स्टॉल, एमव्हीएन पॅकेज, हे सगळं आपण यूज करतो. हे हेल्म थ्रू केले, त्यामुळे मग त्यासाठी हेल्म चार्ट क्रिएट करायला लागला. त्यामध्ये मग फाईल व्हॅल्यूज डॉट वाय एम एल फाईल क्रिएट करायला लागल्या. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे जनरेट बॉम्ब. आता हे जनरेट बीओएम हे डिपेंडन्सी ट्रॅकचा पॉईंट आहे. तर डिपेंडन्सी ट्रॅक म्हणजे काय? The dependency track is an open source platform designed to help organization manage and mitigate the risk associated with using third party and open source software components. Here's a breakdown of its primary uses and benefit. त्या डिपेंडन्सी ट्रॅक मध्ये सगळ्यात पहिले आपण बीओएम बॉम्ब फाईल क्रिएट करतो. It stands for Bill of Materials. It refers to detailed inventory of all dependencies, libraries, and component used in software project. त्यासाठी आपण Cyclo NDX plugin and Maven Gradle npm on yarn yarn can generate a bomb for your project. पण आपण शक्यतो Cyclo NDX प्लगइनचाच यूज करून बॉम्ब फाईल जनरेट करतो. त्यानंतर ती फाईल डाउनलोड डिपेंडन्सी ट्रॅक CLI. ही एक जार फाईल आहे. आपण स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन बिल्ड केल्यानंतर जशी जार फाईल क्रिएट होती, तसं इथं पण डिपेंडन्सी ट्रॅक CLI डॉट जार फाईल क्रिएट होती. नंतर ती फाईल क्रिएट झाल्यानंतर ही बॉम्ब फाईल अपलोड बॉम्ब फाईल टू डिपेंडन्सी ट्रॅक, ही बॉम्ब फाईल डिपेंडन्सी ट्रॅकवर अपलोड केली जाते. त्यासाठी असा कोड केलेला आहे. बॉम्ब फाईल जनरेट करण्यासाठी सायक्लोन चा यूज केला. त्यानंतर अपलोड बॉम्ब टू डिपेंडन्सी ट्रॅक, मग त्यासाठी कर्ल कमांडचा यूज करून डिपेंडन्सी ट्रॅक सर्व्हर URL म्हणजे कोणती यूज केलेली सर्व्हर URL पोर्ट नंबर 8025 सर्व्हर URL डिपेंडन्सी ट्रॅक ती यूज केलेली आहे. मग त्यामध्ये प्रोजेक्ट डिपेंडन्सी ट्रॅक प्रोजेक्ट आयडी, हा डिपेंडन्सी ट्रॅक प्रोजेक्ट आयडी जो आहे तो पण डिपेंडन्सी ट्रॅक UI वर आपल्याला भेटतो. आपण जिथं प्रोजेक्ट क्रिएट करतो त्याला एक स्पेसिफिक आयडी अलोकेट होतो, तो आयडी आपण इथं यूज करतो. त्यानंतर मग बॉम्ब फाईलचा पाथ. आता बॉम्ब फाईल कुठं क्रिएट होती? ही स्पेसिफिक फोल्डर, आपण जो प्रोजेक्ट आहे आपल्या प्रोजेक्टचं फोल्डर, आता मी टेस्ट हॅलो घेतलंय, मग टेस्ट हॅलो प्रोजेक्टच्या फोल्डरमध्ये टार्गेट मध्ये ही बॉम्ब फाईल क्रिएट होती. मग इथं मी कसं दिलंय बॉम्ब फाईल पाथ. आता हा बॉम्ब फाईल पाथ मी इथं स्पेसिफिक अलोकेट केलेला आहे, बॉम्ब फाईल पाथ. इथं बॉम्ब फाईल पाथ कुठे? डेस्कटॉपला टेस्ट हॅलो फोल्डर मध्ये टार्गेट मध्ये ही बॉम्ब फाईल आहे. ओके. मग हा, म्हणजे तुम्ही कीवर्ड्स यूज केले त्याच्यामध्ये, हो, पाथ मग दिलाय डिफाईन करून. हो, करेक्ट, मग करेक्ट. इथं बॉम्ब फाईल पाथ मध्ये कोणची बॉम्ब डॉट XML फाईल. मग आता ही अपलोड होती डिपेंडन्सी ट्रॅकवर. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे अँकर. आता अँकर साठी Anchor. Anchor is an open source container security platform designed to analyze and manage the security and compliance of container images. It integrates seamlessly into DevOps workflow, enabling developers and security teams to identify vulnerability, ensure compliance, and enforce security policies for containerized application. म्हणजे आताच मी सांगितलं होल्ड होल्ड, तसंच हे अँकर सिक्युरिटीसाठी यूज केलं जातं. म्हणजे हे एक इमेज स्कॅनिंगचं साधन आहे. इमेज कशी स्कॅन होती दाखवते तुम्हाला. मी अँकर साठी पण एक सेपरेट बिल्ड केलेली, ते सगळं एकत्र केल्यामुळे
केल्यावर सेटअपला प्रॉब्लेम येत होता. मी सेपरेट सेपरेट पण सगळे बिल्ड करून ठेवलेले आता अँकर प्रोजेक्ट. त्यासाठी पण अँकर प्रोजेक्ट हे करण्यासाठी सगळ्यात पहिले इन्स्टॉल अँकर CLI. अँकर CLI इन्स्टॉल करायला लागतं. त्यानंतर त्याचा पाथ सेट करायला लागतो, सेट अँकर CLI पाथ. त्यानंतर मग अनालाइज इमेज विथ अँकर. मग ती इमेज स्कॅन होती. त्यासाठी काय होतं, सगळ्यात पहिले इथे दाखवलंय, सगळ्यात पहिले इमेज ऍड, त्याच्यानंतर इमेज वेट, त्यानंतर इमेजची व्हर्नॅबिलिटी. याचा प्रॉपर रिझल्ट प्रिंट होतो. ती इमेज हाय, लो, मीडियम असं दाखवतं रिझल्ट मध्ये. रिझल्ट दाखवते तुम्हाला. इथून स्टार्ट झालं. सगळ्यात पहिले इमेज ऍड झाली, त्याच्यानंतर वेट, त्यानंतर खाली त्याची व्हर्नॅबिलिटी प्रिंट झाली सगळी. RPM इथे दाखवलंय हाय, हाय, इथं लो, सगळा इथं मीडियम, असा प्रॉपर त्या इमेजचा इथं रिझल्ट प्रिंट होतो. त्याला अँकर. त्यासाठी काय केलं, इन्स्टॉल अँकर CLI इन्स्टॉल केला. PIP इन्स्टॉल हायपन हायपन युजर अँकर CLI या कमांडनी. त्यानंतर त्याचा पाथ सेट केला, सेट अँकर CLI पाथ. त्यानंतर अनालाइज इमेज विथ अँकर, ते ह्या 3 कमांडनी केलं. इमेज ऍड, इमेज वेट, इमेज व्हर्नॅबिलिटी. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे गेट अप्रुव्हल. आता हे अप्रुव्हल आपल्याला ही डिप्लॉय करायचे की स्टॉप करायचे, येस नो असा ऑप्शन येतो. आपण येस केलं की पुढची प्रोसेस होती. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे इन्स्टॉल YQ. आता YQ कशासाठी इन्स्टॉल केलं जातं? द YQ tools you are installing is used for parsing and manipulating YML files in command line. म्हणजे पास आणि मॅनिप्युलेट YML फाईल्स करण्यासाठी YQ चा यूज होतो. म्हणजे एखादं ऍप्लिकेशन आपल्याला हेल्म थ्रू डिप्लॉय करायचं असेल तर त्यासाठी आपण values.yml, chart.yml या फाईल क्रिएट करतो. त्या फाईल मॅनिप्युलेट आणि पास करण्यासाठी ह्या YQ चा यूज होतो. त्यामुळे मला हे ऍप्लिकेशन हेल्म थ्रू डिप्लॉय करायचंय, त्यामुळे मी मी इथं ही इन्स्टॉल YQ ही स्टेप ऍड केलेली आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे बिल्ड अँड पॅकेज जावा हेल्म चार्ट. आता हे हेल्म चार्ट क्रिएट करायचा, तो बिल्ड होतो आणि पॅकेज होतो, हे या स्टेप्स मध्ये दाखवलंय मी. त्यानंतर डिप्लॉय जावा ऍप्लिकेशन टू कुबरनेटिस. आता हे ऍप्लिकेशन कुबरनेटिस क्लस्टरवर डिप्लॉय करायचं. त्यासाठी मी एक फाईल क्रिएट केली, फाईल बिल्ड अँड डिप्लॉय जावा अँड पायथॉन ऍप्लिकेशन. आता मी इथं फक्त जावाच ऍप्लिकेशन केलेलं आहे, पण मी मागच्या प्रोजेक्ट मध्ये 2 ऍप्लिकेशन केले होते, त्यामुळे मी इथं या फाईलला नेम तेच दिले, जावा अँड पायथॉन ऍप्लिकेशन. हे मी टेस्ट हॅलो फोल्डर मध्ये ठेवलेली आहे ही फाईल. आणि क्यूब कॉन्फिग ID हे आपण क्रेडेन्शियल आहे क्युबरनेटिस क्लस्टर, ते इथं टाकले क्यूब कॉन्फिग ID. त्यानंतरचा पॉइंट आहे पोस्ट. आता पोस्ट आहे, मी मागच्या डेमो मध्ये पण सांगितलं होतं, स्लॅक वर सेंड होतं. त्यासाठी हे सक्सेस होतीये, बिल्ड फेल होतीये, हे स्लॅकला नोटिफिकेशन जातं. त्यासाठी मी एक बिल्ड नेमचं चॅनल क्रिएट केलेलं आहे. त्यावर ह्या नोटिफिकेशन जातात, किती नंबरची बिल्ड, कोणत्या प्रोजेक्टची ती सक्सेस झाली की फेल झाली, हे तिथं दाखवलं जातं. त्याचप्रमाणे मी मेलचं पण केलेलं आहे. इथं मेल टाकून माझं स्पेसिफिक नेमचा मेल देऊन ते नोटिफिकेशन मेलवर जातं. आता हे सगळं मी
मागच्या वेळी सांगितलंच होतं जेनकिन्स पाईपलाईन लायब्ररी थ्रू केलेलं आहे, पण हे सगळं सोबत वर्क होत नाही. त्यासाठी मी हे तुम्हाला सेपरेट सेपरेट प्रत्येक ह्याच्या बिल्ड क्रिएट करून दाखवलंय. ओके 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 ओके. हम्म. आणि जेनकिन्स पाईपलाईन लायब्ररी हे पण मी सांगितलंय मागच्या टाइमात. म्हणजे आपण एखादा रेपो डायरेक्ट दुसऱ्याच्यात जेनकिन्स फाईल थ्रू ऍक्सेस करू शकतो. पूर्ण कोड त्याच रेपो मध्ये ठेवण्याची गरज नाही. आता एखाद्या रेपो मध्ये आपला कोड आहे, तोच आपल्याला दोन ह्याच्यासाठी जर यूज करायचा असला तर फक्त आपण त्यामध्ये जेनकिन्स फाईल क्रिएट करून तो कोड इकडे ऍक्सेस करू शकतो. ओके. त्यासाठी काय सेटिंग असते ती पण सांगितली होती मागच्या वेळी. मी पुन्हा दाखवते. मॅनेज जेनकिन्स मध्ये कॉन्फिगर मध्ये सगळी हे केले. स्लॅकचं पण इथंच हे करतो, सोनारक्यूबचं पण इथंच URL टाकायची, त्याचे क्रेडेन्शियल्स टाकायचे. इथं सोनारक्यूबचं पण दिलंय मी, सोनारक्यूब इन्स्टॉलेशन. सोनारक्यूब कोणत्या पोर्टला आहे, त्याचं टोकन कोणतं आहे ते पण टाकलेलं आहे. त्याच्यानंतर डॉकरचं पण, अँकरचं पण इथंच सेट केलेलं आहे. हे ग्लोबल ट्रस्टेड पाईपलाईन लायब्ररी हे आपण जेनकिन्स पाईपलाईन लायब्ररी करण्यासाठी हे घेतो. आता मी इथं कोणचा हे लास्ट पॉइंट ऍड केलेला आहे, डिपेंडन्सी ट्रॅक. हे प्रोजेक्ट रेपोचं नेम आहे ना. हा, मग हे लायब्ररीचं नेम डिपेंडन्सी ट्रॅक. त्याच्यात गेट URL टाकली त्याची आणि ते सेव्ह केलं. हे झालं. आणि हे स्लॅकचं पण इथंच टाकलेलं आहे, ग्लोबल स्लॅक मेसेज. काय जायला पाहिजे, सक्सेस, फेल्युअर, काय प्रिंट व्हायला पाहिजे तिथं ते. तसंच मेलचं पण इथंच कॉन्फिगर केलेलं आहे सगळं. आता हे अँकरचं पण, अँकर कंटेनर इमेज स्कॅनर, ते पण अँकर 8228 पोर्ट नंबरला आहे. त्याचं URL दिली, त्याचं ची URL दिली, त्याचा पासवर्ड टाकला ऍडमिन. इथं पण नाही, इथं युजर दिलं, इथं पासवर्ड टाकला, हे पण सेव्ह केलं. तसंच ईमेलचं पण इथंच केलेलं आहे, एक्सटेंडेड ईमेल नोटिफिकेशन. आपल्याला काय कॉन्फिगरेशन करायचे ते हे मॅनेज जेनकिन्स मध्ये कॉन्फिगर सिस्टीम मध्ये आपण करू शकतो. आता इकडं हे नसेल, हे केलेलंच नसेल तर इकडं बिल्ड होत आणि एरर दाखवतं लगेच लास्टला. ओके. हा, म्हणजे नोटिफिकेशन तुमची पास नाही झाली त्याविषयी तुम्ही एरर दाखवतो. हो. आता इथं स्लॅकचं पण तसंच, स्लॅकचे पण मी इथं केलेलं आहे कॉन्फिगर सिस्टम. इथं डिपेंडन्सी ट्रॅकचं पण इथंच टाकलेलं आहे, लोकल 8025 ला मी ऍक्सेस केलेलं आहे. डिपेंडन्सी ट्रॅकचा UI, त्याची URL टाकली, त्याची API की मी जनरेट केलेली, ते API की पण इथं टाकली. आता हे सगळी कॉन्फिगरेशन करून सेव्ह केल्याच्या नंतर मग ही बिल्ड सक्सेस होती. हा पूर्ण प्रोजेक्टचा कोड आहे, तो मी इथं यामध्ये केलेला पण आहे ट्राय. सगळं सोबत आता दाखवता नाही येत, त्यामुळे पण मी आधी ओके ओके केलेलं आहे ओके. ते. हं. मॅम हे डॉक्युमेंटेशन स्लॅक वरती पण सेंड करा नाही का? हो हो, ठीक आहे, ठीक. आता हे सगळं दाखवलं. सगळ्यात पहिले कन्सोल आउटपुट मध्ये काय झालं करून दाखवते. सगळ्यात फर्स्ट चेकआउट SCM, आता मी सांगितलं तसंच ती क्लोन झाली रेपॉझिटरी. त्यानंतर बिल्ड अँड पुश डॉकर इमेज झाली. त्याच्यानंतर जनरेट झाली बॉम्ब फाईल, ती डाउनलोड झाली. त्यानंतर ती अपलोड झाली डिपेंडन्सी ट्रॅकवर. मग त्याचं अप्रुव्हल आलं, आपण ते यस डिप्लॉय केलं, करायचं की अबॉर्ट करायचं. यस डिप्लॉय केल्यानंतर YQ इन्स्टॉल झालं. त्यानंतर बिल्ड अँड पॅकेज जावा हे इन्स्टॉल झालं. मग ते डिप्लॉय झालं जावा ऍप्लिकेशन कुबरनेटिस क्लस्टरवर. यात अँकरचं मी सेपरेट केलेलं आहे. आणि मग हे पोस्ट झाले ऍक्शन स्लॅकवर, मेलवर, सेंडिंग मेल, सेंडिंग स्लॅक नोटिफिकेशन. पाईपलाईन सक्सेस झाली, फेल झाली, हे तिकडे नोटिफिकेशन जातं लगेच. ओके, म्हणजे ह्या पूर्ण स्टेजेस तुमच्या काय असतील 8 to 9 जास्त दिसत आहेत. हो अराउंड 10 स्टेजेस दिसत आहेत, त्या पूर्णपणे प्रॉपर कम्प्लीट झाल्या आहेत. हो ऍप्लिकेशन आपण
बघितलं असतं, पण आता कुबरनेटिस ऑफ नाही होणार ना. मग काय बघायचं होतं? ऍप्लिकेशन कुबरनेटिस वरती डिप्लॉय झालेलं आपण बघितलं असतं, बट ते आता दिसणार नाही ना आपल्याला. नाही, मग त्यासाठी पुन्हा सगळे डिपेंडन्सी ट्रॅकचा UIF लागेल, अँकरचा पण हो, लागेल, म्हणजे सोनार क्यूबचा तर पूर्ण आहे. जॉब रिव्हील करायला लागेल तुम्हाला, हो हो. तेव्हा ते कुठेतरी होईल. आता हा झालेला आहे पूर्ण, यात फक्त अँकरची स्टेप बाकी आहे. अँकरची मी ती सेपरेट केली आहे, इथं ते हँगचा प्रॉब्लेम यायचा ना, त्यामुळे मी ती सेपरेट करून बिल्ड केली. ओके ओके. समजलंय का आता? ते हो, प्रॉपर क्लिअर आहे, दाखवू नाही. एकदम प्रॉपर प्रॉपर क्लिअर आहे. नाही कळालंय, म्हणजे आउटपुट वगैरे दिसतंय सक्सेसफुल, तर त्यावरून आयडिया येते. पण हो बाकी काही ऐश्वर्या, काही क्वेश्चन्स असेल, तुला काही हो, कुणाला विचारायचं काही असेल तर क्वेश्चन? विचारू शकतेस. प्रतीक, प्रणव, इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स यू कॅन आस्क. काही जर म्हणजे समजलं नाही किंवा काही रिपीट करायचं असेल, हा पॉईंट काय होता, कुबरनेटिस काय होतं, जेन्किन्स काय होतं, डॉकर काय होतं, अँकर काय होतं, डिपेंडन्सी ट्रॅक काय होता, या गोष्टी जर नसेल समजले तर तुम्ही विचारू शकता. हे खूप IMP आहे, या सगळ्या फेजमधून तुम्हाला जायचंय आता. असं नाही की तुम्ही याच्यातून म्हणजे तुम्हाला यूज करायला नाही मिळणार, वरती तुमचे वर्किंग नसणार, तसं काही नाही. सर्वांसाठी असेल, तर हे आत्ताच क्लिअर झालं तर बेटर राहील. प्रणव, प्रतीक. हॅलो हॅलो. हम्म. सर ते अँकर मध्ये मॅडम, ते अँकर मध्ये ते इमेजेस आहेत ते UI चे आहेत का वेगळं काही आहे? नाही, म्हणजे आता मी टेस्ट हॅलो ऍप्लिकेशन डिप्लॉय केलंय ना, मग ती टेस्ट हॅलो इमेज जी मी डॉकर हबला पुश केली, ती टेस्ट हॅलो इमेजच स्कॅन झाली आहे अँकर मध्ये. हा, म्हणजे आपण मल्टिपल इमेजेस क्रिएट करू शकतो रॅन्डमली हो कुठले हो, आपल्या टेस्टिंग आपल्याला साठी. जी इमेज टाकायची तिचं नेम वगैरे देऊन आपण ती अँकर थ्रू स्कॅन करू शकतो. मॅम, म्हणजे डॉकर डॉकर हब एकदा ओपन करता का 2 मिनिटं साईटला? हो. स्क्रोल डाऊन खाली. काय गरज नाही साइन इन करायची, गरज नाही. बॅकला येऊ शकता, साइन इनची गरज नाही. स्क्रोल डाऊन करा फक्त. हम्म. प्रतीक, आता जर सांगायचं झालं ना, तर ऍप्लिकेशन्स असतात नाही का. आता सपोज तुम्ही काहीतरी API पण एक ऍप्लिकेशन झालंय, तर त्याला UI नाहीये, बट ते कुठंतरी त्याची जार फाईल क्रिएट झाली आणि ते कुठंतरी सिस्टम वरती अप आहे, तर त्याच केसमध्ये आपण त्याची डॉकर इमेज क्रिएट करत असतो. तर डॉकर इमेज हे बघ, आता ह्या ठिकाणी डॉकर इमेजेस आहेत मल्टिपल अवेलेबल. पोस्टग्रेसची डॉकर इमेज आहे, MySQLची आहे, निओ4 आहे, बिझी बॉक्स, अल्फाइन, अशा मल्टिपल डॉकर इमेजेस आपल्याला अवेलेबल असतात या डॉकर हबवरती. किंवा आपण पण आपल्या स्वतःचे इमेजेस याच्यावरती पुश त्या गोष्टी कंटिन्यू. पुल पुश म्हणजे काय? पुल म्हणजे डाउनलोड करणे आणि पुश म्हणजे अपलोड करणे. तर ह्या गोष्टी डेली आपल्या लाईफ सायकल मध्ये चालू असतात. तर त्याचप्रमाणे मॅमला जर सांगायचं झालं तर एक रॅन्डम, जसं तुम्ही हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीम ऍप्लिकेशन रेडी केलं, तर ते तुम्ही फक्त आता API टेस्टिंग पुरतं मर्यादित ठेवलं, तर त्याचीच मॅम कुठेतरी एक डॉकर फाईल तयार केली, त्याला कुठेतरी एका शेप मध्ये आणला आणि तो ते जे इमेज आहे त्या इमेजला त्यांनी त्या सेटअप मध्ये पुश करून त्याची ती टेस्टिंग किंवा त्याचा जो रिपोर्ट जनरेट केला. इट्स सिम्पल. म्हणजे असं काही नाही की त्याला UIचं ऍप्लिकेशन पाहिजे. आपण त्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशनचे पण टेस्ट रिपोर्ट जनरेट करू शकतो, त्याच्या व्हलनेरबिलिटीज फाइंड करू शकतो. त्याच्यावरती ते हाय आहेत की ते मिडियम आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे सिस्टीमसाठी, तर हाय असेल तर मग त्या केसमध्ये ते ऍप्लिकेशन नंतर चालून एरर मारतं. मिडियम असेल तर पण ते नंतर चालून थोडंफार एरर किंवा स्लॅक वगैरे मारू शकतं. तर अशा केसमध्ये आपल्याला ते चेक करायला लागतं. म्हणजे क्लिअर आहे का तुला एक प्रॉपर, म्हणजे मी काय सांगितलं किंवा तुझा डाऊट क्लिअर झालाय का? येस सर. ऍप्लिकेशन असं मला नाही का म्हणजे? म्हणजे फक्त UI मला असेल वाटत तर होतं ते ऍप्लिकेशन. ते हो मला वाटत होतं UI चे इमेजेस वगैरे तसं काही येतं असं. हो हो हो, तुझं ते क्लिअर आहे मला, म्हणजे तुझा डाऊट क्लिअर झाला. कारण तुला असं वाटलं असेल की UI वरती जाऊन तो फेस करतोय का, तो काही ऑपरेशन करतोय का, मग त्याला काही एरर वगैरे जाणवतं, तसं नाही. तो सगळं काही ते बॅक एंडला वगैरे प्रॉपर चेक करतो, आपण म्हणजे एखादी इमेज सिस्टमच तशी आहे. टर्मिनलवर पण स्कॅन करू शकतो. आता मी जशी जेनकिन्स थ्रू केली तशी तीच आधी टर्मिनलवर पण स्कॅन केली, त्यासाठी पण काही कमांड आहेत, ते आपण टर्मिनलवर पण स्कॅन करू शकतो. जी इमेज आपण डॉकर हबवर पुश केलेली आहे, डाउनलोड डॉकर फाईल राईट करून ती पुश पुल केलेली आहे, ती इमेज आपण टर्मिनलवर पण स्कॅन करू शकतो. त्याचा प्रॉपर रिझल्ट टर्मिनलवर पण प्रिंट होतो, जसं मी करेक्ट. जेनकिन्स थ्रू दाखवलं तसंच.
Correct. हा म्हणजे जे ओके. तुम्ही जेन्किन्स न करू शकता ते आपण म्हणजे प्रॉपरली सगळं काही सिस्टम वरती करू शकतो हो टर्मिनल हो वरती. करेक्ट. ओके मॅम. ठीक आहे. काही अजून काही क्वेश्चन प्रणव, काही डाऊट? हे बघा बोलत चला, विचारत चला, काही डाऊट वगैरे हा असतील त्याच्यात काय, समजलं नसेल तर विचारा. कारण हे माहिती पाहिजे सर्वांसाठी नाही सर. आणि पुन्हा पुन्हा नाही म्हणजे आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस या गोष्टी लर्न करायच्या असतात आणि समजून पण घ्यायच्या असतात. पुन्हा रिपीट करण्याची गरज नाही पडली पाहिजे. हे बरोबर आधी डिपेंडन्सी ट्रॅक किंवा अँकर ह्या गोष्टी थोड्याशा ऍडव्हान्स राहतील, बट ऍटलिस्ट जेन्किन्स काय आहे किंवा आता तुम्हाला डॉकर पण तुम्हाला यूज करायचंय तुमच्या प्रोजेक्ट मध्ये तर ते पण तुम्हाला हँड्स ऑन येऊन जाईल. मॅम कॅन आय स्टॉप रेकॉर्डिंग?